नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अपूर्वा क्षितिजाला विचारत असते की मला तू तुझं आणि तुझ्या आईबाबांचं सिक्रेट सांग ना. तेव्हा क्षितिजा म्हणते नाही, ते माझं आणि आईबाबांचं सिक्रेट आहे ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते तू मला आहे ना मॅडम म्हण, मी काही तुझी काकू वगैरे नाही आहे. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते काय झालं अप्पू काकू, आता मी काय केलं. तेव्हा अपूर्वा म्हणते आता मी काय केलं काय गं, तू मला कुठे तुमचं सिक्रेट सांगतेस. मी तुझी एवढी अप्पू काकू आहे, मी कुणाला जाणार आहे तुमचं सिक्रेट सांगायला. पण तू तर मला काहीच सांगत नाही आहेस. जाऊ दे, मी तुझे एवढे लाड करते, तुझ्याबरोबर गेम खेळते, मस्ती करते, आणि तू साधं मला तुझं एक सिक्रेट सांगू शकणार नाही आहेस. तेव्हा अपूर्वा म्हणते हे बघ क्षितिजा, मी तर तुझी काकू आहे, पण तू काय माझी क्षितिजा आहेस असं तू माझ्याबरोबर वागत नाही आहेस. जाऊ दे, आता जर तू मला तुमचं सिक्रेट नाही सांगितलंस ना, तर मी रुसेन हा तुझ्यावरती. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते ठीक आहे अप्पू काकू, मी तुला आईबाबांचं सिक्रेट सांगायला तयार आहे, पण तू रुसू नकोस प्लीज. तेव्हा अपूर्वा म्हणते ठीक आहे, सांग बरं काय सिक्रेट आहे ते. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते की आई बाबा आहे ना, रोज रागिनी आत्याबद्दल बोलतात आणि ते म्हणत असतात की रागिनी आत्या परदेशात गेली आहे, परदेशात गेली आहे, पण खरं तर त्या परदेशात गेलेल्याच नाही आहेत, त्या इथेच आहेत भारतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणते की थँक्यू सो मच, आणि हे तुला कसं माहिती. तेव्हा क्षितिजा म्हणते त्यांना मी बोलताना ऐकते ना, ते रोज तिच्याविषयी बोलत असतात, तेव्हा मी ऐकलं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते अरे वा, खरंच खूप महत्त्वाची माहिती दिलीस तू. क्षितिजा म्हणते आता तू माझ्यावरती रागवलेली नाही आहेस ना. अपूर्वा म्हणते नाही, अजिबात नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप उशीर झालेला असतो. तेव्हा इथे अथर्व म्हणतो आता मी सरळ दरवाजा नॉक करणार आहे, कारण खूप उशीर झाला आहे. क्षितिजाबरोबर ती कशी बोलत असेल काय माहिती. तेवढ्यातच इथे अपूर्वा दरवाजा उघडते आणि क्षितिजाला म्हणते की क्षितिजा, जा तू तुझ्या आईकडे जा. आणि तेव्हा इथे क्षितिजा आता भूमीकडे गेलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, मेघ व्यास आता आलेला असतो आणि मेघने आपला चेहरा वगैरे कवर केलेला असतो आणि तो लपून छपून जात असताना रागिनी पटवर्धन समोरून गाडी घेऊन आलेली असते. तेव्हा मेघ आता तिथेच उभा राहतो, ही बाई नक्की आहे तरी कोण, कारण रागिनीने आपला चेहरा कवर केलेला असतो. त्यानंतर चेहरा ती मेघला दाखवते. मेघ म्हणत असतो तुम्ही. तेव्हा त्याला आठवतं त्याने खोटा व्हिडिओ वगैरे तयार केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते हो मीच आहे, तू मला परदेशात पाठवलं होतंस ना माझा विजा वगैरे तयार करून, पण बघ ना येताना मात्र माझी मीच आले. तेव्हा रागिनी म्हणते कसं आहे ना मेघ, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना, म्हणजे तू आकाशची मदत करून तू तुझं मित्रत्व निभावलंस, बरोबर की नाही. पण त्याला मदत करून तू खूप मोठी चूक केलीस, हे आता तुला कळणार आहे. मला परदेशात पाठवून तू जी काही चूक केली होतीस ना, त्याची शिक्षा तुला आता मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे रागिनी पटवर्धनचे गुंड आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुंड आल्यानंतर खूपच जास्त मेघ घाबरतो. त्याला कळतच नाही की त्याच्याबरोबर नक्की घडतंय काय. तेव्हा रागिनी म्हणते बोल ना आता बोल, का मदत केलीस तू आकाशची, काय गरज काय होती त्याला मदत करायची. आता बघ, माझ्या भाच्याला, त्या मूर्ख भाच्याला मदत करून तू किती मोठी चूक केली आहेस ना, ते तुला आता कळेल, आता कळेल तुला. तेव्हा मेघ पळून जात असतो आणि पळून जात असताना त्याच्या मागे 2 गुंडे असतात आणि समोरून 2 गुंड आलेले असतात आणि ते त्याला पकडून मारत असतात. तेवढ्यातच तिथे रागिनी येते आणि म्हणत असते की थांबा थांबा, थोडा वेळ थांबा, त्याला इतकं मारू नका, आता तुमचा मारायचा कोटा संपला, थोडा कोटा त्यांचासुद्धा बाकी आहे ना, आता त्यांनी याच्यावरती हात साफ केला पाहिजे. बाबा त्यांचा अधिकार मोठा, कायद्याच्या आड आपण यायचं नाही. तुला माहिती आहे का आता मी तुला कुठे पाठवणार आहे ते, आता तू बघच मी तुला कुठे पाठवते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी क्षितिजाला ॲपल भरवत असते आणि तिला विचारत असते क्षितिजा काय गं, काकूने तुला त्रास नाही ना दिला. तेव्हा क्षितिजा म्हणते काकू मला का त्रास देईल, ती तर माझी काकू आहे ना. तेव्हा भूमी म्हणते हो गं, ती तुझी काकूच आहे,
पण तुझी चौकशी करत असताना ओरडली वगैरे नाही ना तुला? तेव्हा ती म्हणते, मला का ती ओरडेल? उलट ती माझ्याबरोबर गेम्स खेळत होती. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? तुझ्याबरोबर गेम खेळत होती? पण क्षितिजा, मला खरं खरं सांगा, तू तिला आपल्या सिक्रेटबद्दल तर काही सांगितलं नाहीस ना? तेव्हा क्षितिजा गप्प बसते. भूमी म्हणते, क्षितिजा, मी काय विचारते तुला? तू अपूर्वा काकूला आपल्या सिक्रेटबद्दल सांगितलंस का? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, आई, अगं ती माझी काकू आहे ना. मग तिला मी थोडंसं सांगितलं, जास्त नाही सांगितलं. तिने मला शब्द विचारला अचानक, सिक्रेट. मग मी म्हणाले, आईबाबांचं सिक्रेट. मग ती विचारायला लागली की काय सिक्रेट आहे म्हणून सांग. म्हणून मी तिला नाहीच म्हणाले होते, पण ती रुसली. मग आता काकू आपलीच आहे, ती रुसल्यानंतर तिला सांगायला नको का? म्हणून मी तिला सांगितलं की आई बाबा रागीने आत्यांबद्दल बोलत असतात. ते सिक्रेट मी तिला सांगितलं, अजून काही नाही सांगितलं. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा, मी काय म्हणाले होते तुला? अपूर्वा काकूला आपलं सिक्रेट सांगायचं नाही म्हणून. खूप दीडशहाणी झाली आहेस का तू? काय गरज होती तिच्याजवळ बोलायची? तेव्हा इथे आता अपूर्वा आलेली असते. तेव्हा क्षितिजा तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते, अप्पू काकू, मी तुला जे काही सांगितलं तू आईला सांगितलंस का? तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही. तेव्हा क्षितिजा म्हणते, मग आई मला ओरडली. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, कसं आहे ना क्षितिजा, तू मला तुझ्या टीममध्ये घेतलेस गं, पण तुझ्या आईने अजून मला त्यांच्या टीममध्ये घेतलेलं नाही आहे ना, म्हणून कदाचित आईला राग आला असेल. पण काही हरकत नाही, आपण दोघीजणी मिळून आपली वेगळी टीम तयार करूया. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, चल क्षितिजा, माझ्याबरोबर चल, मी तुला फिरायला घेऊन जाते आणि खायलासुद्धा देते. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, तू क्षितिजाला कुठेही घेऊन जाऊ नकोस. तेव्हा अपूर्वा म्हणते, कसं आहे ना भूमिताई, मगाशी मी चौकशी केली, ती पोलीस म्हणून केली, पण आता मी तिची काकू पण आहे ना, मी तिला बाहेर फिरायला घेऊनच जाऊ शकते. तेव्हा त्यासाठी सुद्धा मला आता तुमच्या परवानगीची गरज घ्यावी लागेल की काय? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तिची मनस्थिती ठीक नाही आहे आणि तिने बाहेर जाणं मला चालणार नाही. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते की नाही, मला जायचंच आहे, मला अप्पू काकूसोबत जायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजा आता हट्ट करते आणि अपूर्वाबरोबर जात असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की मी तुला बीचवरून घेऊन जाते, तिथे मी तुला कणीस खायला देते. तेव्हा क्षितिजा म्हणते, हो कणीस खायला दे, पण त्याच्यावरती आहे ना मसाला लावायला सांगू नकोस हां, मला तिखट लागतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, फक्त आपण लिंबू पिळूया. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आणि क्षितिजा जात असताना चव्हाणचा फोन आलेला असतो. तेव्हा चव्हाण म्हणतो की मॅडम, गुड न्यूज आहे. ती म्हणते, सांग सांग चव्हाण सांग, तसाही आजचा दिवस खूपच चांगला आहे. तेव्हा इथे चव्हाण सांगतो की मेघ व्यास सापडलेला आहे, त्यामुळे इथे अपूर्वाला जास्तीत जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, क्षितिजा बाळा, एक प्रॉब्लेम झाला आहे गं, मला इमर्जन्सीमध्ये आता पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. तेव्हा आपण एक काम करूया, मी आहे ना तुझ्यासाठी येताना कणीस नक्की घेऊन येईन, पण आता मला जावं लागेल, तू आता घरी जा हां बाळा, आपण नंतर कधीतरी जाऊया. तेव्हा क्षितिजा म्हणते, पण आपण बीचवरती जाणार होतो ना? अपूर्वा म्हणते, जाऊया ना, बीचवरती नंतर जाऊया, पण तुझी काकू पोलीस आहे ना, तिला अचानकपणे जावं लागतंय गं, पण मी येताना तुझ्यासाठी कणीस नक्की आणेन, तू जा बरं आता आतमध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशला सांगत असते की आकाश, अरे क्षितिजाने अपूर्वाला आपल्या सिक्रेटबद्दल सांगितलं. क्षितिजाने तिला सगळं सांगितलं की आपण रागिनी आत्यांबद्दल बोलतो, त्या परदेशात गेलेल्या नाही आहेत, त्या इथेच आहेत, असं सगळं सांगितलं आहे तिने. अजून काय काय सांगितलं आहे माहिती नाही. तेव्हा आकाश म्हणतो, काय, क्षितिजाला एवढं सांगूनसुद्धा तिने अपूर्वाला सगळं सांगितलं? ती आता या सगळ्याचा आपल्या विरोधातच फायदा करून घेऊ शकते. क्षितिजाने असं करायला नको होतं. तेव्हा भूमी म्हणते, ती तरी काय करणार रे? अपूर्वा किती हुशार आहे तुला माहिती आहे ना? ती तिच्यावरती रुसली, रागवली. क्षितिजा बिचारी आपली लहान आहे, तिला ते बरोबर वाटलं नाही आणि म्हणून तिने तिला सिक्रेट सांगून मोकळी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की आता अपूर्वा काय करेल काही माहिती नाही. तेवढ्यातच तिथे मेघ व्यासला पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आणि बिचाऱ्याला मार मार मारत असतात आणि त्याच्या जखमेवरती मीठसुद्धा चोळत असतात. तेव्हा इथे त्याला खूप जास्त त्रास होत असतो, पण तो बोलायला काही तयार नसतो, कारण त्याला सगळं काही माहितीच नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, मारा त्याला, एवढं मारा की त्याने सत्य सांगितलं पाहिजे. काय रे,
अजून बोलत नाही आहेस तू? तुझ्या जखमेवरती इतकं मीठ चोळलं जात आहे तरीसुद्धा तुला इथे मित्रप्रेम निभवायचं आहे आणि तुला सत्य सांगायचं नाही आहे. आकाश आणि भूमीबद्दल तुला जे काही माहिती आहे ते सगळं सांग, नाहीतर तुला सोडलं जाणार नाही. ए बाळा, अरे कशाला त्या आकाशसाठी मार खातोयस? बोल ना, जे काही खरं खरं माहिती आहे ते सांग ना. तेव्हा इथे आता मेघ म्हणत असतो, नाही मी खरंच सांगतोय, मला काही माहिती नाही आहे, प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा. तेव्हा अपूर्वा म्हणते की चोळा, याच्या जखमेवरती अजून मीठ चोळा. जोपर्यंत आकाशबद्दल सत्य सांगत नाही ना तोपर्यंत ह्याला मारत राहा आणि इतकं मारा की त्याने सत्य सांगितलं पाहिजे. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की याने सत्य नाही सांगितलं ना तर त्याला मारत राहा. फक्त हा भारतात परत आलाय हे आकाशभूमीला कळता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा जात असताना मेघ म्हणत असतो की मला जाऊ द्या, माझी आई आजारी आहे, माझ्या आईला माझी गरज आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, तुझ्या आईकडे जायचं आहे ना तुला, तू जा ना, तुला कुठे आम्ही अडवलं आहे? फक्त आकाश आणि भूमीबद्दल जे काही माहिती आहे ना ते सांगून जायचं, मग मी तुला आत्ताच्या आत्ता लगेच इथून सोडेन, असं आता अपूर्वा म्हणालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ लपून छपून आपल्या आईसाठी भारतामध्ये आलेला असतो, कारण त्याच्या आईची तब्येत ठीक नाही आहे. पण ही गोष्ट खरं तर आकाशला कळायला हवी, कारण का आकाशला जर समजलं की मेघ परत आलाय तर तो नक्कीच त्याची मदत करू शकतो, त्याच्या आईला इथे मदत करू शकतो. पण इथे आता अपूर्वाने ही गोष्ट आकाशपासून लपून ठेवायला सांगितलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आता क्षितिजाला घेतो आणि म्हणतो, क्षितिजा बाळा इकडे ये बरं. तेव्हा क्षितिजा भूमीकडे रागाने बघत असते. आकाश म्हणत असतो, क्षितिजा बाळा काय झालं, तू आईकडे का रागाने बघतेस? तेव्हा क्षितिजा म्हणत असते, कारण मला आईचा खूप राग आलाय, ती मला ओरडली. तेव्हा आकाश म्हणतो, पण बाळा तू चुकलीस की नाही, म्हणून आई तुझ्यावरती रागवली. आपलं काय ठरलं होतं? काहीही झालं तरीसुद्धा अपूर्वा काकूला तू आपलं सिक्रेट सांगणार नाही हे ठरलं होतं की नाही? पण तू तसं नाही केलंस बाळा, तू तिला आपलं सिक्रेट सांगितलंस. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, बाबा मग काय झालं तिला सिक्रेट सांगितलं तर? अपूर्वा काकू आपलीच आहे ना, आपल्या घरातलीच आहे, मग तिला सिक्रेट सांगितलं तर काय झालं? तुम्ही दोघेजण इतके का घाबरताय तिला? तेव्हा इथे भूमी म्हणते, क्षितिजा बाळा, अगं पोलिसांना सगळेच घाबरतात ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, पोलिसांना सगळेच घाबरतात, पण जे चुकीचे वागतात, जे काहीतरी चुकीचं करतात ते पोलिसांना घाबरतात. आपण का घाबरायचं? तुम्ही काही चुकीचं केलं नाही आहे ना, मग तुम्ही का घाबरताय तिला? तेव्हा आकाश म्हणतो, कारण ती पोलीस आहे. तेव्हा क्षितिजा म्हणते, पण ती क्यूट आहे, ती वाईट नाही आहे, ती किती चांगली आहे, तरीसुद्धा तुम्ही दोघेजणं असं का बोलताय? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, क्षितिजा तू सुद्धा आता असंच बोलणार आहेस का तिच्यासारखं? काय गरज होती तुला तिला आपलं सिक्रेट सांगायची? तेव्हा क्षितिजा म्हणत असते, बाबा तुम्ही दोघेजणं असे का करताय? तुम्ही दोघेजणं सुद्धा ना वाईट आहात, मला तुमच्याजवळ बोलायचंच नाही आहे. इथे अपूर्वा काकू आपली आहे, ती चांगली आहे, मग तिला जर सांगितलं तर कुठे बिघडलं? ती कुणालाही जाऊन सांगणार नाही आहे आपलं सिक्रेट. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा लहान आहे, पण तिला सगळे आपली वाटत असतात, पण इथे अपूर्वा त्याच गोष्टीचा फायदा करून घेत असते. ती इथे आता क्षितिजा लहान असल्यामुळे तिला वेठीस धरून ती आता भूमी आकाशच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करणार असते. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो, इथे क्षितिजा म्हणते, अप्पू काकू चांगली आहे, तुम्ही दोघेजणं खूप वाईट आहात. आणि आता क्षितिजा सरळ वरती रूममध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा टीमला घेऊन आलेली असते आणि ज्या ठिकाणी भूमी आणि आकाशने तो सापळा लपून ठेवलेला असतो तो आता शोधून काढते. तेव्हा इथे अथर्व, मानसी सगळेजण विचारत असतात की काय झालं हे सगळं, अपूर्वाताई काय करतेस इथे? तेव्हा इथे आता एक सापळा काढण्यात येतो आणि त्या पेटीमध्ये तो सापळा असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी हे दोघेजण घाबरलेले तर असतात, पण दाखवत नसतात की घाबरलेत. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, हा सापळा कुठून आला? आपल्या बंगल्याच्या बाहेर हा सापळा कुणी बरं लपवला असेल? भूमी, आकाश गप्पा असतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की विचारा ना, तुमच्या लाडक्या भूमिताई आणि आकाशदादाला विचारा की हे सगळं कुणी केले म्हणून. त्यांच्याच कृपेने हे सगळं घडलेलं आहे, त्यांनीच हा सापळा इथे आणून लपवलेला आहे, बरोबर ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, काय काय बोलता हे तुम्ही? भूमिताई आणि आकाश भाऊजी असं कधीही करणार नाही.
तरी प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांचा भूमी आकाशवरती विश्वास असतो, पण अपूर्वा मात्र त्यांच्या पाठीमागे हात धुवून पडलेली असते.